कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ अर्थात गोकुळची निवडणूक राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाते। आशियाई खंडात नावाजलेल्या दूध संघांपैकी एक असलेले गोकुळच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे। या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक इचलकरंजी येथील मातोश्री कार्यालयात पार पडली। या बैठकीत गोकुळ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याचा निर्धार करण्यात आला। आशिया खंडातील प्रतिष्ठित आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेत आहे। गोकुळच्या भवितव्यावर सुमारे 5270 सभासदांचे मतदान निर्णायक ठरणार असून विविध राजकीय पक्ष आणि गटांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील मातोश्री कार्यालयात शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांना बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यातून जास्तीत जास्त ठराव मिळवण्यावर बैठकीत भर देण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत नगराध्यक्ष अजित सिंग पाटील, शिरोळचे नेते चंद्रकांत मोरे, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे सावर्डेकर, पंचायत समिती गट नेते डॉक्टर पाटील, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकुंद्रे यांच्यासह हातकणंगले नगरपालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळच्या निवडणुकीत अधिकाधिक ठराव आपल्या बाजूने मिळवण्यासाठी आगामी काळात तालुकानिहाय संपर्क मोहीम राबविण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला। आज इचलकरंजी येथील मातोश्री कार्यालयावरती शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील शिवसेनेतील मुख्य कार्यकर्त्यांची बैठक संपन्न होत आहे। या बैठकीमध्ये मुख्य विषय आहे कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ याच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यायची। आपल्या जिल्ह्याचे नेते पालकमंत्री माननीय आंबेडकर साहेब, या हातकणंगले विभागाचे लोकप्रिय खासदार आमचे नेते माननीय धैर्यशील दादा माने, शिवसेनेचे युवक नेते आणि आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय रवींद्र माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण गोकुळच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि जास्तीत जास्त ठराव आपल्या शिवसेनेला मानणाऱ्या लोकांचे कसे होतील यासाठी प्रयत्न करायचा। या संबंधीची बैठक इथं पार पडली। या बैठकीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्यापासून आम्ही त्या कामाला लागत आहोत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं वेगळं अस्तित्व आम्हाला युतीमध्ये दाखवून द्यायचं आहे। युतीच्या राजकारणामधूनच आम्ही हे करणार आहोत, पण शिवसेनेची ताकद कन्फर्म करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत आणि या कामामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेऊन सहभागी व्हायचं निश्चित केलेलं आहे।